जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात 7 एफआयआर एकत्र करून शिर्डी पोलिसांकडे वर्ग केले जाणार। लाडकी बहीण ही केवळ बारामतीकरांची, लोकसभेतला बारामतीकरांनी दाखवून दिलं। रोहिणी खडसेंचे नाव न घेता अजित पवारांवर टीका। बारामतीत युगेंद्र पवारांचे भावी आमदार म्हणून झळकले बॅनर। अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणूक लढणार याकडे लक्ष। लाडक्या भावासाठी 6 ते 10 हजार आणि लाडकी बहिणीसाठी फक्त 1500 रुपये। महिलांबाबत असा भेदभाव का? प्रकाश आंबेडकरांचं ट्विट करत सरकारला सवाल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राजकीय पक्ष म्हणून निधी स्वीकारण्यास परवानगी। निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा दिलासा। पुण्यात 3 ऑगस्टला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिबिर। शिबिराला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। धनंजय मुंडेंवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी। राष्ट्रवादीच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी धनंजय मुंडे। शरद पवार उद्या अकोले दौऱ्यावर। शेतकरी मेळाव्याचंही कार्यकर्त्यांकडून आयोजन। अजित पवार महाराष्ट्र दौरा करणार। 2 दिवस मुंबई दौरा तर 5 दिवस महाराष्ट्र दौरा करणार। इम्तियाज जलील यांचा उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द। कोल्हापूर पोलिसांच्या विनंतीवरून दौरा रद्द। भवियात मुंबईच्या जागांवरून 36चा आकडा। उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा 25 जागांवर दावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागणीनं मित्र पक्षाला धक्का। विधानसभेसाठी शिवसेनेची 126 जागांसाठी चाचपणी। विद्यमान आमदारांना हमखास तिकिटाची खात्री। विधानसभेसाठी मवियात जागा वाटपाचं सूत्र निश्चित। 96-96-96 या जागांचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता। 3ही पक्ष समसमान जागा लढणार। हरियाणाची निवडणूक आपसोबळावर लढणार। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा। भाजप नेते प्रसाद लाड हे बांडगुळ। आव्हान देणाऱ्या प्रसाद लाडांचा मनोज जरांगेंवर प्रहार। सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर विरोधकांचं टीकास्त्र। सरकारवर स्त्री पुरुष भेदभावाचा आरोप तर लाडका दिव्यांग योजना सुरू करण्याची बच्चू कडूंची मागणी। लाडकी बहीण योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणली। शिवसेना आमदार संजय गायकवाडांची जाहीर कबुली। विशाळगड हिंसाचाराप्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। मुसलमानवाडीतल्या अल्पसंख्याकांच्या घरावर हल्ला हा एक कटाचा भाग। विरोधकांचा आरोप। प्रत्येकाला देव आणि सुपरमॅन बनायचं असतं। मोहन भागवतांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुनावले खडेबोल। अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या नताशाचा घटस्फोट। हार्दिकने इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली घटस्फोटाची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।